मी सर्वात मोठी आणि माझ्यापेक्षा माझे 2 लहान भाऊ आहेत. माझ्यापेक्षा जो 2 नंबरचा भाऊ आहे, तो नेहमीच माझ्याशी खूप छान प्रेमाने आणि रिस्पेक्टफुली राहिलेला आहे. कधीतरी आमचं भांडण व्हायचं, पण फारसं असं कधी झालं नाही. त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग थोडं वेगळं आहे आणि माझ्या लहान भावासोबत माझं बॉन्डिंग वेगळं आहे. आम्ही तिघांचंही आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम आहे. आज जिथे या जगामध्ये कोणतंच नातं बिना स्वार्थाशिवाय चालत नाही. प्रत्येक नात्यामध्ये काहीतरी वाद, भांडणं आणि सतत काहीतरी गोष्टी चालू असतात. पण आम्ही आमचं नातं असं ठेवलं आहे, की जिथे आमच्या नात्यामध्ये कोणालाही येण्याचा आम्ही अधिकार दिलेला नाही आहे. जे काही असेल, आमचे मतभेद असतील, ते आम्ही आपापसात सोडवून घेतो. 4 जणांमध्ये कधीही त्याची वार्तता करत नाही. आणि हा माझा सर्वात लहान भाऊ आहे 3 नंबरचा. नेहमीच लग्नाअगोदर माझं आणि ह्याचं प्रचंड भांडणं व्हायची रिमोटवरून, कशावरून. आम्हाला छोटी-छोटी कारणंही पुरेशी असायची भांडायला. पण हाच माझा लहान भाऊ माझ्या लग्नामध्ये लहान मुलासारखा अगदी ढसाढसा रडत होता. आणि त्या दिवशी मला खरं कळालं, की त्याचं माझ्यावरती अत्यंत प्रेम आहे. आणि लग्न झाल्यानंतर तो भांडत नाही असं नाही, पण त्याची तीव्रता फार कमी झाली आहे. खूप समजूतदार झाला आहे. माझा लहानसा भाऊ कधी मोठा झाला माहिती नाही आणि माझ्यापेक्षा जो 2 नंबरचा भाऊ आहे, तो समजूतदार होताच, पण हा कधी समजूतदार झाला माहीत नाही. कितीही मोठे झाले तरी माझ्यासाठी दोघेही लहान आहेत आणि मी आईसारखीच त्यांच्यावरती माया करते. आणि माझी भाऊजाई पण खूप प्रेमळ, खूप छान आहे. आमच्यात अजूनपर्यंत तर कधी वाद झाला नाही आहे, टचवूड. आणि इथून पुढे होणारही नाही, कारण तीही तेवढं समजून घेते आणि मीही तिला समजून घेते. कोणत्याही नात्यामध्ये एका बाजूने समजूतदारपणा असून उपयोगी नाही, ते नातं शेवटपर्यंत टिकत नाही. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब